गुरुमावली एज्युकेशन इन्स्टिट्यूट जळगाव तालुक्यातील नामांकित क्लास फॉर 5th to 10 इंग्लिश, सायन्स, मॅथ, स्टेट बोर्ड अँड CBSE स्कॉलरशिप अँड NMMS एक्झाम, IIT अँड मेडिकल फाउंडेशन, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, उत्कृष्ट निकालाची परंपरा, तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक, वर्ग 5 ते 10 करिता प्रवेश देणे सुरू, शिकविलेल्या भागावर नियमित चाचणी, स्कॉलरशिप क्लासेस, स्पेशल बॅचेस, वर्ग 5 ते 10 इंग्रजी माध्यम स्पेशल बॅच, विद्यार्थ्यांचा वेळ व श्रम वाचण्यासाठी सर्व विषयांची एकाच ठिकाणी व्यवस्था, 10वीत शेकडो विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश, इंग्रजी विषयात 94 ते 85 मार्क मिळालेले एकूण 77 विद्यार्थी, विज्ञान विषयात 94 ते 85 मार्क मिळालेले 52 विद्यार्थी, गणित विषयात 94 ते 85 मार्क मिळालेले 21 विद्यार्थी, गणितासाठी प्रभावी शिक्षक संजय देशमुख, रामदास ढगे, इंग्रजी विषयासाठी प्रभावी शिक्षक नंदकिशोर सोळंके, राहुल सूर्यवंशी व विज्ञान विषयासाठी प्रभावी असे शिक्षक मिलिंद सातव, वैभव बावस्कर। तर त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। 26 जून 2025 पासून नवीन बॅच सुरू, ठिकाण मातोश्री नगर, बस स्टँड मागे, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। गुरुमावली एज्युकेशन इन्स्टिट्यूट, जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विमनगर मधील अमित तायडे वय 9 वर्षीय चिमुकल्याची मृत्यूशी झुंज। नांदुरा महावितरणाच्या निष्क्रियतेमुळे एक 9 वर्षीय चिमुकल्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे। याबाबत सविस्तर असे की 7 जूनच्या सकाळी विमनगर येथील अमित संतोष तायडे हा मुलगा सकाळी आपल्या घराच्या छतावर खेळत असताना त्याच्या घरावरून गेलेल्या विद्युत प्रवाह असलेल्या उघड्या ताराला स्पर्श होऊन त्याला जोरदार शॉक लागला। त्यामुळे तो जवळपास 80% भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे। त्याला तत्काळ अकोला येथील खाजगी रुग्णालयात भरती करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अमित यांच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट असून मोलमजुरी करून त्यांचे आई वडील आपला उदरनिर्वाह चालवतात। हे सर्व घटना महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे झाली आहे। अमित यांच्या वैद्यकीय उपचारासाठी महावितरणाने तात्काळ मदत करावी, तसेच भीमनगर, अंबानगर, रामनगर, सोफीबाग या परिसरातील नागरिकांच्या घरावरून विद्युत तारांचा बंदोबस्त करावा। त्याकरिता स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढून काल 11 जून रोजी निवेदन देण्यात आले आहे। निवेदन देताना नांदुरा महावितरण यांच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे स्थानिक नागरिकांनी रोष केला होता, परंतु सामाजिक कार्यकर्ते अर्जुन वाकोडे यांनी त्यांच्या वार्डातील जनतेला समजूत काढून लोकांना शांत केले। काही दिवसाच्या आत जर या तारांची विल्हेवाट लागली नाही तर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल असा इशारा अर्जुन वाकोडे व त्यांच्या सहकार्याने दिला। प्रतिनिधी रतन डोंगरदिवे, IB7 न्यूज, नांदुरा। पाहू शकता की नांदुरा या शहरामध्ये जो भीमनगर आहे, या भीमनगरामध्ये जो मुलाला शॉक लागून जो मुलगा पद्धतीने सिरियस आहे आणि तो रुग्णालयामध्ये त्याचा आधार चालू आहे। त्यांचे वडील आपल्यासमोर मोठे बाबा जे आपल्यासमोर आहेत, नेमकं काय भेटलं होतं असं की तुमच्या मुलाला शॉक लागला होता? मुलगा बरं खेळायला गेला, दुरूनच लाईनने कॅच केलं त्याला, दुरून लाईनने कॅच केलं। हां, मुलगा बेहोशच पडला, एकदम कपडे जळाले, पूर्ण एक साईड जळाली। किती % जळाला आहे? 70% जळाला। 70% जळाला आहे। तर आता तुमचं काय नेमकं काय म्हणणं आता सरकारला? सरकारला हेच म्हणणं आहे की त्याचा काही विलासाचे पैसे द्या, काहीतरी विलास। पाहू शकता की MSCBच्या लापरवाहीमुळे आज 2 मुलं जे आहेत या ठिकाणी सिरियस आहेत आणि ते अकोला या ठिकाणी रुग्णालयामध्ये त्यांचा उपचार चालू आहे। अशा पद्धतीने जे MSCBचे लापरवाही या ठिकाणी दिसून येत आहे आणि एकीकडे जे आहे की घराच्या वरून ते तार झाले, तिच्यावरती काहीतरी सेफ्टी म्हणून काहीतरी त्यांनी टाकायला पाहिजे होतं, ते त्या MSCB नांदुरा यांनी ते केलेलं नाही आहे। कुठंतरी हा लापरवाही MSCB यांचा दिसत आहे। पुढे आपल्याला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, त्यासाठी आपण उपाययोजना करून राहिलो। त्या जो आपला विद्यार्थी आहे त्याला जे अपघात जो घडला गंभीर, त्यासाठी शासनाकडे मदत म्हणून आपण प्रयत्न केलेले आहे।